अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि बरकातुहू। उम्मीद आहे तुम्ही सगळी खैरियतशी असाल, बेस असाल। आजचा जो आमचा सफर आहे तो आहे दाभोलला। आणि दाभोल ही दापोली तालुक्यातला नेते आणि दाभोल खूप हिस्ट्रिकल प्लेस आहे, गाव आहे। का की पहिल्याची जमान्याची जी लोक होती ते शॉपिंगसाठी या एज्युकेशनसाठी दाभोलला यायची। आणि दाभोलला एक जुनी मशीद पण आहे आणि खूप सारे मजारे पण आहेत। आणि मी असा पण मला इन्फॉर्मेशन आहे की तिथे सहाबा वगैरेचे कपडे पण आहेत, जहाँ तक मला इन्फॉर्मेशन आहे। आय डोंट नो एक्झॅक्टली, बट आपण जाऊया आज आणि तिकडे आपण पुरा इन्फॉर्मेशन घेऊ त्यांच्या लोकांशी आणि पुरो गाव दाखवू, गावाची माणसं दाखवू। आणि आम्ही फक्त एक कोशिश करतो व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या लोकांना दाखवतो की आपला कोकण कसा आहे, कोकणाचे कसे गाव आहेत, कशी लोक आहेत। एक कोशिश आहे आपल्या कम्युनिटीसाठी। का की मला असं वाटते हर कोणी कोशिश केली पाहिजे आपल्या लोकांसाठी, छोटी ना छोटी केली पाहिजे। का की मग आपण जेव्हा अल्लाहने जर जिंदगी दिला समजा आणि आपण म्हातारे झालो 60 वर्षाचे या 50 वर्षाचे, जितके पण अल्लाहने जेव्हा पण आपल्याला जिंदा ठेवला नाही, तर त्या टायमात आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की आपण कोशिश नाही केली, बट ॲटलिस्ट तेव्हा आपण आय डोंट नो आपल्या ह्या व्हिडिओनी काय बेनिफिट होणार आहे या काय नाही होणार आहे, बट ॲटलिस्ट आपण आपल्या जे येणारी जनरेशन असेल त्याला आपण बोलू शकतो की हां मी कोशिश जरूर केली होती, ते बस हीच एक मकसद आहे। आणि माझा पहिल्यापासून आमच्या सगळ्यांचा पहिल्यापासून एकच मकसद आहे की आपले जितके पण कोकणी आहेत ते सगळ्यांनी आपल्याला युनायटेड राहायला पाहिजे। होऊ शकते की आपले खूप सारे डिफरन्सेस असू शकतात, मे बी होऊ शकते की तुम्हाला माझी बाते पसंत नाही येऊ शकत असतील, मला तुमचे बाते काय पसंत नाही येऊ शकत असतील, पण जिथे आपल्या कोमची बात येते, आपल्या लोकांची बात येते, तो आपल्या सगळ्याला एक झायला पाहिजे। ती माझी अशी मेंटॅलिटी आहे, म्हणजे मी असं सोचता की जहाँ तक आपल्या कोमची बात येते, आपल्या कम्युनिटीची बात येते, तिथे आपल्या सगळ्याला एक झायला पाहिजे। एनिवेज चला मग व्हिडिओ बनवून राहा आणि सपोर्ट करा। नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बोलत राहा आमची कमेंटच्या माध्यमाने की आम्हाला बेस्ट वाटते। आम्हाला तुमचे आयडियाज द्या, काय डिफरंट आमच्यानी काय मतलब चुकी झाली असेल ते सांगा। वी विल ट्राय टू इम्प्रूव्ह। का की आम्ही काय प्रोफेशनल यूट्यूबर्स नाही, ठीक आहे। आता ही आसिया आहे, ही पण एक यूट्यूबर आहे, हिचा पण एक चॅनल आहे आसिया वंडर करून, आसिया वंडर किचन आहे, हिला पण सपोर्ट करा। का की ही त्यातल्या कोकणी डिशेस वगैरे बनवते, आपले कोकणी आहेत ते, तुम्ही त्याला सपोर्ट करा। म्हणजे ज्याला डिशेस वगैरे बनवून का नाही येतात ते ॲटलिस्ट बघू शकतात। का की ती सरवले वगैरे जी आपले कोकणी डिशेस आहेत ती बनवते, ते हिला सपोर्ट करा आणि व्हिडिओतला बनवून राहा। इन्शाल्लाह आता आपण जाऊन मिळू दाभोलला। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।
फायनली आता आम्ही दाभोलला पोहोचलो आणि आमच्या सामने गुफरानबाई मुकादम आता हे आम्हाला पुरा दाभोल दाखवतील आणि दाभोलच्या बऱ्याच इन्फॉर्मेशन देतील. आता आपण काय जातो पहिले शाही मस्जिदला ना. पहिले आपण शाही मस्जिदला जाऊया. जी तुम्हाला शाही मस्जिदचा थोडं सर्वे करता, त्याची हिस्टॉरिकल नॉलेज थोडी देता. जी त्याच्यानंतर हे सगळ्यात फेमस प्लेस आहे दाभोलची बंदरगाह, जिच्यातला मच्छीचा मतलब इकडे जे ना धंदो वगैरे होते, लिल्लाव वगैरे होते. यस. त्यानंतर जे बोट वगैरे येतात ते इकडे सगळे लागतात ह्या साईडला आणि इकडे सगळं तो महाराजा लिल्लाव होतो. अच्छा इथे सांची आता सगळा पुरा सांची 4 वाजता ना पुरा मतलब भीड जमा होते इकडे लिल्लावसाठी. फ्रेश मच्छी एकदम येतात इकडे आणि मग ज्याला जैसा वाटेल त्या हिशोबाने लोक खरेदी करतात. चला मग आता आपण पहिले शाही मस्जिद बघूया है ना. जाऊया. माशाअल्लाह बघू शकता ही है दाभोलची शाही मस्जिद. किती बघा खूबसूरत आहे माशाअल्लाह. माशाअल्लाह बघा मस्जिद किती खूबसूरत आहे. आणि ही सामने जे ही फाउंटन आहे ना, ही इथे पहिले का वजू पाण्यासाठी वाटे वजू वगैरे करत असतील पहिलेचे माणसं इकडे माशाअल्लाह. आता बघू शकता वाशी मस्जिद कशी आहे ती बघा माशाअल्लाह. बघा किती पहिलेचे मतलब किती खूबसूरत कारागिरी होती ना माशाअल्लाह. गुफरान बा आता नमाज वगैरे होते का इकडे? 5 टाइम नमाज पडतात. अच्छा. आणि ईदला पण इकडेच येतात ना. दाभोलचे 2-3 ईदगाह आहेत. अच्छा. मोस्ट पॉप्युलर ईदगाह ही आहे. अच्छा. पुराण्या जमान्यात मतलब अजूनपर्यंत इकडेच नमाज वगैरे ईदची पडतात लोक. हां हां. आणि ही सगळ्यांसाठी ओपन आहे का ही मस्जिद? हो सगळ्यांसाठी ओपन. सगळे येतात व्हिजिट करतात इथं. व्हिजिट करतात. आपले मुस्लिम असो नॉन मुस्लिम असो सगळ्यासाठी. काही मतलब जात धर्म वगैरे असं काय ना. ओके. म्हणजे टुरिस्ट मतलब टुरिस्ट पॉइंट बोलू शकता मुस्लिम लोकांची ईदगाह नमाजगाह ऐसा. आणि अंड्यावाली मस्जिद बोलतात ती कशी? हा त्याला मतलब सेकंड नेम मतलब फर्स्ट नेम त्याचं हीच आहे. अच्छा. मग हीच ती मस्जिद अंड्यावाली मस्जिद. अंडा मस्जिद मतलब हे पॉप्युलर नेम आहे या मस्जिद. अंडा मस्जिदच्या नावाने ना. आम्ही पण तीच ऐकतो लोपाईलपासून. आता ही बघू शकतो. आता आम्ही जात आहोत टॉपला. आता तुम्हाला पुरा वर्षी टॉप व्ह्यू दाखवतो. अल्लाहू अकबर. सुभानअल्लाह. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इन्नका हमीदुम मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद कमा बारकता. माशाअल्लाह. आता ह्यो पूर्ण वरचा हिस्सो आहे बघू शकता. माशाअल्लाह. मग वरती या किती आतशी बारीक रस्तो आहे तो बघा. अरे बा ताईलो आम्ही इथे टॉपला. अल्लाहू अकबर. बघू शकता गुंबद माशाअल्लाह. ते बघू शकता बघा कसा डोंड्याचा कारागिरी केलेली आहे माशाअल्लाह. ह्या साईडला पण बघा माशाअल्लाह. आता आम्ही आले वगैरे ही सेकंड मस्जिद आहे हिस्ट्रिकल मस्जिद पण पुरी तुटली आहे. ही क्या पावसातला तुटली काय? हो. अच्छा. मग ह्या एरियाला काय बोलतात इकडच्या? ख्वाजा खिजर. ख्वाजा के दर. ख्वाजा खिजर. ख्वाजा खिजर. अच्छा. ह्या ही एरिया पुरी ख्वाजा खिजर येते म्हणजे बीचच्या नावाने मशहूर आहे. मग इकडे काय म्हणजे कबरे आहेत ह्या साईडला? हा ह्या साईडला मीन्स वरती थोडा कब्रस्तान आहे आणि इकडे ही मस्जिद होती पहिले जी पावसाच्या वजने आता मतलब थोडा मेंटेनन्स वगैरे नाही. म्हणजे बादशाहच्या टायमाचे मस्जिद. हा सगळा हिस्टॉरिकल पुरा प्लेस आहे. अच्छा अच्छा. आता हे जे म्हणजे इकडे कब्रस्तान जे आहे तिथे कोण वली अल्लाचे पण हे आहेत कबर आहेत. आता त्यातला मतलब असेल इतका काय नॉलेज त्या हिशोबाने मला माहिती नाही. बट जे मतलब जेव्हा इकडे जेव्हा ते लोक इले होते जेव्हा जंग वगैरे झाली होती त्या टायमातला जे शहीद झालेत ना
हां त्यांना इकडे त्यांच्या थोडं काही ते इकडेही आहे. अच्छा माशाल्लाह तुम्ही सामने बघू शकता ही अरेबियन सी आहे आणि मी ज्या जाग्यावरती उभो आहे त्याला बोलतात ख्वाजा खिजर आणि तुम्हाला जास्तीत जास्त इथे सगळे कबरे दिसतील. काय लोकांचं असं बोलणं आहे की जे लोक जंगला शहीद झाले होते त्यांचे कबरे आहेत. काय असं आपण वलीचे पण कबरे असू शकतात पण ॲज फॉर द इकडचं इन्फॉर्मेशनच्या हिशोबाने जे जंगला शहीद झालेत हे त्या लोकांचे कबरे आहेत. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अहलल कबूल. ही पुरी एरिया तुम्हाला जी बाहेर दिसते तुम्ही बघू शकता यातला हे सगळे कबरे आहेत इकडे पुराणे कबरे आहेत. आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल का नाही असे प्रॉपर पण हे सगळे पुराणे जमान्याचे कबरे आहेत. माशाअल्लाह माशाअल्लाह बघा किती खूबसूरत बीच आहे दापोलचो बघू शकता. माशाअल्लाह पुरणबाई इकडे तुमच्या इकडची लोक येत असतील ना इथे सांची भाषा वगैरेला. हो इकडे सांची मग भीडभाड असते थोडा मतलब पब्लिक प्लेस आहे एकदम. हां हां सांच्या टायमातला मग टुरिस्ट लोक पण येत असतात. माशाअल्लाह मग खूबसूरत आहे माशाअल्लाह. बारकोई पण माशाअल्लाह बहुत बेहतरीन आहे आणि सामने तिकडे नदी आहे ना आता मध्ये माणसं पण दिसत आहेत खूप. ह्यो जायलो आपलो सेकंड पॉईंट दापोल बीच. याच्या पहिले आपण बघला शाही मस्जिद. आता आपण जाणार आहोत इकडे जे वली अल्लाचे दर्गा आहेत. आता आपण त्यांची जियारतसाठी जाणार. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. तुम्ही लोक बघू शकता ही दापोलची एक दुसरी दर्गा आहे आणि ह्यांचं नाव आहे पीर हजरत आझम खान आणि हे दापोलला आले होते सन 1269ला हे दापोलला आले आणि आता त्यांना इथे दापोलला 755 साल पुरे झालेले आहेत इथे ॲज फॉर द जे मुजावर आहेत त्यांच्या बोलण्यानुसार. तुम्ही बघू शकता माशाअल्लाह दर्गा आहे. अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आली मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आली इब्राहिम इन्नका हमीदुल मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आली मुहम्मद कमा बारकता अला इब्राहिम व अला आली इब्राहिम इन्नका हमीदुल मजीद. जसं की मी तुम्हाला हर व्हिडिओतला दर्गा दाखवतो आणि त्याच्या बाद मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देता की ही मी जे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ती फक्त इब्रतसाठी आहे की आपल्या कोकणला म्हणजे किती अल्लाची रहमत आणि अल्लाचे किती वली आहेत तिकडे ते मी ह्यासाठी दाखवतो की आपल्याला पण ह्यांची इब्रत हासिल केली पाहिजे. ज्यांनी जिंदगीतला अल्लाह आणि अल्लाच्या रसूलच्या बातेवरती चालले तसं आपल्याला पण चालू का हवं आहे. त्या रिझननी मी ही शो करता. हीच एक मकसद आहे लोकांना दाखवूनचा की बघा आपल्या कोकणवरती किती रहमत आणि किती अल्लाह वलीचे दर्गा आहे इकडे. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आता आम्ही इकडे आलो पीर हजरत आझम खान रहमतुल्लाह आणि हे आपल्या सामने उभे आहेत. हे या दर्ग्याचे मुजावर आहेत आणि आता आपण ह्यांच्याजवळशी इन्फॉर्मेशन घेऊ काय हिस्ट्री आहे काय नाही. ते काय बोलाल तुम्ही ह्या दर्ग्याच्या बारेतला.
दर्गाच्या बाऱ्यातला मौजे दाबोल आहे जी. पहिले जी मैमुनाबाद थी हां त्याच्यानंतर दुसरे पण काही अशी काही नावं होती. आता हे मौजे दाबोल आहे. जी. त्याच्यानंतर ते तवसालशी आलेले आहेत. तवसालशी आलेले आहेत. तवसालला सर आहे, तिकडे धर आहे दाबोलला. अच्छा. त्याच्यानंतर एक पोरगो त्यांचो मुलगो तिकडे आहे, एक मुलगो इकडे जाफर आहेत, तिकडे हमजा आहेत. अच्छा. त्याच्यानंतर ते बगड सरांनी ते आलेले आहेत. त्याच्यानंतर ते आल्यानंतर त्यांचे 3 जनादे हाते आलेले आहेत. आता 3 जनादे आलेल्यानंतर हाते समंदर होता, समंदर बराच होता. त्यांनी सगळा खर्च करून समंदरचा ही करून शना, त्यांनी भराव करून शना सगळा ही करून शना घेतलेले आहेत गच्च्यात ते. आणि त्याच्यानंतर यायल्यानंतर ते गाजीचो त्यांना मर्तोब मिळलं. अच्छा. ऐसो गाजीचो मर्तोब मिळाल्यानंतर ते हे झाले, वफात झाले. ते त्यांचो जनादो आयलो तिकडशी आणि ते हाते त्यांना जागा पसंत झाली. त्यांची जागा पसंत झाल्यानंतर ते जागा पसंत झाल्या हाते आयले. त्यांनी केल्या मुरग्यांनी पोरग्यांनी त्यांच्या पुतांनी त्यांच्या हाते घेऊन शना आयले, घेऊन शना त्यांना त्या हाते त्यांना ते केलेले आहे. आणि जी काही वाक्य केलेली आहे ती त्यांच्या पोरग्यांनी केलेलं आहे सगळं हाते. अच्छा. ऐसा आत्ता जे आम्हाला ते तारीख जी मिळली आहे, अगोदर तारीख होती थोडी ही, आणि जी आत्ता आम्हाला एक तारीख मिळलेली आहे आमच्यातला मराठीतला लिखून शना घेतलेली आहे. त्याने अगोदर लोकांनी म्हणजे पूर्वीच्या माणसांनी आमच्या ते 1269 हाती आलेले आहेत. अच्छा. ऐसा त्यांची सनद पण आहे आणि त्यांची फारशेतला तारीख पण आहे. ऐसा मग आता तुम्ही दाबोलच्या बरातला काय बोलला? दाबोल गावाच्या बरातला? दाबोलच्या गावातला दाबोल आमची बेस आहे. त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम सगळे आमच्या सगळ्या हिलून मिळून सगळे आम्ही बेस आहोत. त्याच्यानंतर चंदल आयला काय, हुरुस आयलो काय, मुसलमान पण आपले मुस्लिम पण येतात आहेत, हिंदू लोक पण येतात आहेत. आपले भाई सगळे हिलून मिळून शना होते. त्यांचा 25 तारखेला चंदल होते, रज्जबच्या 27 शबला हुरुस होते. ऐसा. ओके, शुक्रिया, जजाकल्ला इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. अल्हम्दुलिल्लाह. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि बरकातहू. वालेकुम सलाम रहमतुल्लाहि बरकातहू. का चाचा बेसो? बेस अल्हम्दुलिल्लाह. हा, काय बोलता दाबोलच्या गावाच्या बऱ्यात? दाबोलच्या बारीच्या गावात बेस आहे दाबोल अल्हम्दुलिल्लाह. बेस आहे. हां माशाअल्लाह. अजून काय बोलाल? काय आम्ही हाते रोज गाजीच्या दरबारला येतो आम्ही अच्छा, जियारतसाठी आलो. हो माशाअल्लाह. रोज डेली येतो? रोज रोज या सरबाजी. आप तुमचं नाव कसं पुरा? माझं नाव नजीर अहमद सदरुद्दीन बालाभाई. बालाभाई. अच्छा, तुम्ही वनकर मोल्ल्याचे? वनकर मुलं. ओके, शुक्रिया, जजाकल्ला. अल्हम्दुलिल्लाह.
आता ही बघू शकता ही दुसरी दर्गा आहे आणि ह्यांचं नाव आहे हजरत हाजी सुलेमान शेख रहमतुल्लाह. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. वलीची दर्गा आणि तुम्हाला दाखवता. त्याचा पाठीमागचा एकच रिझन आहे, आपल्याला ह्यांची इब्रत हासिल केली पाहिजे. ह्यांनी जिंदगीत जी काम केले, अल्लाह आणि अल्लाहच्या रसूलवरती चालले आणि म्हणजे त्यांच्या कहण्यावरती चालले, ती आम्हाला फॉलो करू का हवं आहे. हीच माझा मकसद आहे. मीही दाखवणं चाहतो की बघा आपल्या कोकणातल्या किती अल्लाहचे वली आहेत आणि अल्लाहची रहमत आहे आपल्यावरती. आणि आपल्याला पण अल्लाह आणि अल्लाहच्या जी कुराण आणि हदीस आहे त्याच्यावरती आम्हाला चालला पाहिजे. बघू शकता ही आहे दाबोलची दर्गा. ह्यांचं नाव आहे हजरत पीर कमाल शाह वली. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह अहलुल कबूल. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुह. हे आहेत आमचे अफसर बामणे दाबोलशी आणि हे कोकणी ग्रुप जो बाकीचा ग्रुप आहे त्यांचे ॲक्टिव्ह मेंबर्स आहे. आज आम्ही यांच्या गावातलं नाही लेव. अफसर भाई काय बोलाल तुमच्या गावाच्या बऱ्यात? गांव के हम तो मुख्य तारीखी गांव है. बेशक बेशक. ऐसा कैसा होते जैसा ट्रान्सपोर्टचा ही बदलते ना, पहिले समुद्री मार्ग जो मार्ग होतो ना जाण्या येण्याचा, बरोबर, तेव्हा दाबोली एकदम पहिले होता, एकदम पुढे होता. बिलकुल. आता समुद्री मार्ग जाणं येणं बंद झाल्यानंतर आता रस्तो झाले ना, बाकी रस्त्याचा मार्ग झाला. ते दाभोल एकदम पहिला म्हणजे तारीखी शहर. आणि बॅमनी सल्तनत वगैरे सगळे आम्ही बॅमनी सल्तनत तिरागाव. अच्छा. बॅमनी सल्तनतचाही थोडासा बिघडून ती बामणे झालेला आहे. अच्छा अच्छा. ऐसा आता तारीख हे मोपचे बिल्डिंग तुम्हाला बघायला मिळले असतील ना. हो, शाही मस्जिद तुमचा वगैरे मोपचे ते. अरे आता ती भारतीय शिपयार्ड वगैरे होती थोडीशी, आता परत चालू होईल बहुतेक. समोर एल्द्रॉल वगैरे पण होता ते. दाभोलला आता आमच्या स्कूल आहेत, इंग्लिश मीडियम 2 हायस्कूल आहेत. माशाअल्लाह. त्यानंतर मराठी मीडियमचा एक स्कूल आहे, उर्दू मीडियमचा एक स्कूल आहे आपला. मुफ्तचं काय मला पण जर जायचं आहे. चालेल चालेल. आता नौशाला जातो ना. हो नौशाला जायचं मला. मोप खुशी झाली. मोप बेस्ट वाटला तुमची मिळून. हा जजाकल्ला खैर. सांभाळून जा. हो चल. सामने बघू शकता ही दाबोलची स्कूल आहे, अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू सेमी इंग्लिश हायस्कूल दाबोल. आमच्या गोफरान भाईच्या हिसाबाने ही खूप जुनी स्कूल आहे. तर रिसेंटली फक्त डेव्हलप केलं आहे ना याला. माशाअल्लाह. बघूया केव्हापासून ही स्कूल इस्टॅब्लिश झाली आहे. माशाअल्लाह. बघा किती खूबसूरत नजारा हो इकडे. माशाअल्लाह. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. काय करतेस? काय हावरा पकडतेस? हा, काय गल टाकलेली आहे काय? असं लागते मच्छी? हो लागते. कवा कवा कवा. मग आज काय लागला नाही वाटते? नाही लागेल बघून काय जाते. अरे बापरे, गल टाकली त्याचा. माशाअल्लाह. ओके, सी यू. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. काय बेसाव? काय दाबोल फिरू का लायले? मग चॅनल बघतो आमचा, बेस वाटते. अच्छा, मग आता रिटर्न वापस जाल काय दापोलीला? काय इकडे दापोललाच सुट्टीला दापोलला राहायला आले हो? अच्छा, ओके, थँक्यू. ही सामने है अहमद बिन जासिम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि ह्याचे जॉईंट सेक्युरिटी आहेत आपले कमाल मांडलेकर. ते आत्ता इकडे आलेले आहेत मुंबईशी आणि त्यांनी आम्हाला बोलले इकडे, बोलले या जवासोबत
आणि सोबत आपण जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्या बारात पण इन्फॉर्मेशन देऊ. कमाल सर आपल्याला सांगतील 1 to 1 काय काय कोर्सेस आहेत, काय काय ट्रेनिंग वगैरे इथे दिली जाते ती आता आपण कमाल सरशी विचारू. चला मग आता जाऊया आणि मिळूया कमाल सरशी. मोप शुक्रिया तुम्ही आयला हो. सगळ्यात मोठा शुक्रिया ती आहे की तुम्ही आयला आणि आज व्हिजिट करता आहो. ही वन ऑफ द युनिक ITI आहे आपल्या कोकणातला आणि वेल मॅनेज आणि ती ग्रीनरीच्या आणि ही टॉप ऑफ द हिल पहाडीच्या एकदम वरती आहे. अशी तुम्ही RBN सी बघू शकता, वाशिष्ठी नदी बघू शकता आणि पहाडी सिलसिलो बघू शकता. म्हणजे ऐसा आहे याचा ही लोकेशन आहे की आता सांजची बैसलाव ना तुम्हाला AC ची गरज नाही, कसल्या गरज. नजारे खूप आहे. तुम्हाला जेवल्यानंतर वरती दाखवता मी RBN सी कैसा दिसते आणि वाशिष्ठी नदी जाऊन खते मिळते ते आपण इन्शाल्लाह बघू 2 मिनिटासाठी. तर खरोखर मोप शुक्रिया. ही ITI तुम्हाला इन्शाल्लाह आम्ही त्याला दाखवता तुम्हाला की ITI कैसा आहे. चला दाखवा. आणि तुम्ही खुश व्हाल इन्शाल्लाह ताला. हे बघण्यासारखं आहे आणि तुमच्या व्हिडिओमुळे इन्शाल्लाह मला वाटते ऍडमिशन 3 तारखेपासून सुरू होते, 3 जूनपासून आणि इन्शाल्लाह पोरं येतील. पहिले तर हे तर जास्त पोरं येतील. आम्हाला ऍडमिशनला थोडीशी तकलीफ होईल इन्शाल्लाह. आता कमाल साहेब आपल्याला ह्या इन्स्टिट्यूटच्या बारात इन्फॉर्मेशन देतील, काय काय इथे शिकल्या जाते आणि कसा शिकल्या जाते आणि कसे क्लासरूम्स वगैरे आहेत. कमाल साहेब जरा द्या इन्फॉर्मेशन आम्हाला. ही हमद बिन जासिम ITI, त्याला शॉर्टकटला HBJ ITI बोलतात. ही दाबोलला आहे. दाबोलला एकच पेट्रोल पंप आहे, त्याच्या बिलकुल अपोजिटला आहे. आणि ही इन्स्टिट्यूट युनिकनेस ह्याचे मोक्ष आहेत. ह्याच्यापैकी आता तुम्ही बघाल ही क्लास बघा, ही 2016ला आम्ही बनवला, 17ला ह्याचा अप्रुव्हल मिळाला आणि ही डिजिटल क्लास आहे. ही बघा बाकायदा ते प्रोजेक्टर लागलेले आणि व्हाईट स्क्रीन आहे. तुम्हाला पुरे इकडे व्हाईट स्क्रीन मिळतील, अजिबात तुम्हाला ब्लॅक स्क्रीन मिळणार नाही. आणि ही बघा सगळं ह्याचा लिखले आहे ते पीटरचा क्लास आहे. तिकडे गेल्यावर इलेक्ट्रिशियनचा क्लासरूम आहे. आणि इकडे आल्यावर तुम्ही वेल्डरचा क्लासरूम. हे सगळे डिजिटल क्लासेस आहेत. त्याच्यानंतर ही बघा तुम्ही हा ते 2 टाईपचे टॉयलेट तुम्हाला मिळतील. लेडीज पण आहेत, जेंट्स पण आहेत. ते जी पोरांचे पुरे रेकॉर्ड्स ठेवले जातात सांभाळून. स्टाफ रूम आहे. आणि इकडे आहे ना ही असेंब्ली हॉल. दररोज सुबेला पोरा हाते जमा होतात आणि हाते प्रेयर्स आणि जनगणमनची ह्याची सुरुवात होते. सगळ्यांना हाते असेंबल होतात आणि त्याच्यानंतर आपल्या क्लासला जातात. त्याच्यानंतर तुम्ही हाते पुढे या बघाल ही क्लर्क रूम आहे. जे क्लर्क हाते असते सगळा त्यांची स्टेशनरी हर चीज त्यांचा ऍडमिनिस्ट्रेशनचा. आणि ही तुम्ही बघाल आज IT लॅब आहे, कम्प्युटर लॅब. ही एअर कंडिशन लॅब आहे पुरी. ह्याच्यात 24 कम्प्युटर्स आहेत आणि ते कम्प्युटरचं पण पोराला ITIच्या सोबत कम्प्युटरचा पण एज्युकेशन दिला जाते. ही पूर्ण AC आहे. आज बॅडलक आमचं असं आहे की लाईट नाही आहे, नाहीतर पुरा AC आहे ही रूम. आणि याचं कॉन्फरन्स रूम पण ह्याला आम्ही इस्तेमाल करतो. आता तुम्हाला एक IC चीज दाखवता, तुम्ही बघलाव नसाल. तुम्हाला वर्कशॉप दाखवता. वर्कशॉप हे खच्च्या पण ITIला असे वर्कशॉप नाहीत. चला फिटर वर्कशॉप आहे. ह्याची खुसूसियत तुम्हाला खास करून दाखवता. ही कसं आहे, ह्याच्यात इलेक्ट्रॉनिक लेथ मशीन आहे. इलेक्ट्रॉनिक लेथ मशीन तुम्हाला मिळणार नाही. पहिल्यांदा आपल्या ते आपण 2017ला घेतलं. त्याची क्वालिटी आता पण बघा कशी. आणि खास बात ह्याची ही आहे की ही ह्याचं जी फ्लोरिंग आहे ही इपॉक्सी कोटेड फ्लोरिंग आहे. अशी तुम्हाला ते फ्लोरिंग दिसणार नाही, नॉर्मल फ्लोरिंग असते. ही अशी बनवलेली इपॉक्सी कोटेड आहे. ह्याच्यात अजून एक खास बात आहे की तुम्ही जवळ लाईटचे पॉईंट बघता सगळे
हे बघा ते लाईट ह्या ते जवळ आहे ना लाईटचे कनेक्शन. नॉर्मली लोअर पॉईंट असतात. ही पहिला एक ऐसा आहे इन्स्टिट्यूट तर ते ही एक अपवर्ड वायरिंग केलेली आहे. ही अशी अपवर्ड वायरिंग तुम्हाला खाते मिळणार नाही, फक्त आमच्या हाती केलेली. आता हर घातला आम्ही अशी वायरिंग केलेली आहे, समथिंग युनिक. सामने तुम्ही बघू शकता हो, इथे प्रेयर रूम पण आहे माशाल्लाह. माशाल्लाह म्हणजे सगळं परफेक्ट पुरी फॅसिलिटीज आहे इकडे सगळ्या हर चीजची. आणि तुम्ही जसं बघलं पण असेल व्हिडिओतून किती माशाल्लाह क्लीन अँड नीट अँड साफ सुथरा हे इन्स्टिट्यूट आहे. हे ह्याचे इलेक्ट्रिकलचे इन्स्ट्रक्टर आहेत, हे सगळं बघतात. मला वाटतं ते तुम्हाला बेसवले तरीकेच सांगतील. इथे इलेक्ट्रिशियनचं वर्कशॉप आहे. आता इकडे गेल्यावर इकडे सिनियरवाले किंवा ज्युनियरवाले बसतात, ज्यांचा लेक्चर चालू असतो ना ते मुलं तिकडे बसतात प्रॅक्टिकलसाठी आणि बाकीची मुलं इकडे बसतात प्रॅक्टिससाठी. नंतर वर्क बेंचवरती आपण वेगवेगळे प्रॅक्टिकल घेतो इकडे, म्हणजे कोणकोणते मशीन वगैरे खोलायचे असेल ते इथे. बाकी वर्क बेंचवर काम चालू होतं. इकडे काम चालू होतं हाऊस वायरिंगचे जेवढे जॉब असतात तेवढं ते फिटिंग इथे केली जाते याच्यामध्ये. म्हणजे ते मीटरमध्ये सिंगल फेज असेल किंवा 3 फेज असेल ते सर्व वायरिंग इथे केली जाते. ते वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना ड्रॉइंग समजण्यासाठी किंवा कनेक्शन कसे करायचे वायरिंग डायग्राम त्याचे इथे बोर्ड लावलेले आहेत. 1 2 3 इकडे टूल्स ठेवण्यासाठी कपाट ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व सामान ठेवलं जातं. बाकी तिकडे एक इम्पॉर्टंट जे वस्तू असतील त्या तिकडच्या कपाटमध्ये ठेवल्या जातात. सर्व इम्पॉर्टंट जेवढे डायग्राम असतात वायरिंग कनेक्शन कशा प्रकारे असतात, फिटिंग कशी केली जाते, त्याच्यामध्ये मेन प्रत्येक याचे पार्टची नावं आणि कशा प्रकारे बनवतात ते सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे इकडे. ही वेल्डरचा वर्कशॉप आहे. ही पण बघा एक याची ह्या खुसूसियत बघा, सगळ्यांची इपॉक्सी कोटेड वर्कशॉप आहे ती. आणि फ्लोरिंग इतकी नीट अँड क्लीन फ्लोरिंग असते की माणसाला वर्कशॉपला आलं त्याला काम करायला मूड येते. सगळे मशिनरीज अवेलेबल आहेत. वेल्डिंग, आर्क वेल्डिंग, ऑल टाईप ऑफ वेल्डिंग मशीन्स आर अवेलेबल. ही माझी छोटीशी ऑफिस आहे माशाल्लाह. डायरेक्टर्स रूम. आणि ही असा सेल्फ कंटेंट बनवलेला आहे. कारण मी येता मुंबईशी आल्यावर मला रियाला सुद्धा ते इंतजाम केलेलं आहे. पुरं बेडरूम आहे आणि ऑफिस दोन्ही ह्याच्यातला अटॅच आहेत. माशाल्लाह माशाल्लाह. एवढं लांबशी ट्रॅव्हलिंग करता होते, जाहीरसी बात आहे, त्याला आराम करण्यासाठी पण हवा आहे ना काय नाही. पुरा दाखवूया सगळं. माशाल्लाह. फायनली अल्हम्दुलिल्लाह दाबोलचा जी व्हिडिओ शूट होता अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट झाला.
आणि आपला पूर्ण दिस आमला सपोर्ट केलेन उफरान मुकादम माझ्या बाजूला बसलेत सगळा पुरा दाबोल आमला A to Z दाखवल्यान पुरी इन्फॉर्मेशन दिलेन अल्हम्दुलिल्लाह. आणि अल्हम्दुलिल्लाह आम्ही खूप लोकांशी मिळलो पण जे आम्ही पहिलेशी कनेक्टेड होतो पण का मिळलो नव्हतो पण अल्हम्दुलिल्लाह दाबोलला आले त्यांची पण मुलाखत झाली. ते आम्ही ह्या ब्लॉगचं एंड करता इथे. जर तुम्ही नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि बेस राहा आणि आपल्या पॅरेंट्सला टेक केअर ऑफ करा. इन्शाल्लाह आपण असेच दुसऱ्या व्हिडिओतला आपण मिळत राहू. तो सर टेक युअर सेल्फ अँड बी हॅपी. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह.